या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेस माघार घेणार का अशी चर्चा सुरू आहे। काँग्रेस माघार घेण्याची शक्यता आता अधिक वर्तवली जाते। तर पुढची विधानसभा राज्यसभा काँग्रेसला सोडा, ठाकरे गटापुढे काँग्रेसने ही अट घातलेली आहे। अर्थात आता यावर ठाकरे गटाने त्यांना काय विश्वास दिलेला आहे, काय शब्द दिलेला आहे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काँग्रेसने ही मागणी केलेली आहे, पुढची राज्यसभा आणि विधान परिषद ही काँग्रेससाठी सोडावी असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे। विधानसभा आणि राज्यसभेसाठी काँग्रेसने अशा प्रकारे मागणी घातलेली आहे। तर काय नेमकं पुढच्या वेळी आता होतंय हे अर्थातच त्यावेळेचा काळ ठरवेल, त्यावेळेची राजकीय गणितं ठरवतील। मात्र सध्याची विधान परिषदेची जी गणित आहे यामध्ये काँग्रेस आपला उमेदवार देण्याची शक्यता होती, कारण अंबादास दानवे यांना शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आणि काँग्रेसची चर्चा न करता परस्पर ही उमेदवारी जाहीर केल्याचं काँग्रेसचं म्हणणं होतं। त्यावर काँग्रेसचे नेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची समोरासमोर चर्चा झालेली आहे आणि या विधान परिषद निवडणुकीतून आता काँग्रेसनं माघार घेतलेली आहे की काय अशा प्रकारे चर्चा सुरू आहे। मात्र काँग्रेसने काही अटी शिवसेनेसमोर ठेवलेल्या असल्याचं कळतंय। मनोशी पाठक या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवण्यात आमच्या प्रतिनिधी थेट जाऊया मनोशीकडे। मनोशी, काय नेमकी चर्चा झालेली आहे? काय ही बैठक जी एक हाय व्होल्टेज बैठक होती ती संपलेली आहे का? अद्याप ही बैठक ही सुरूच आहे आणि बैठकीच्या आतून जे काही सूत्रांकडनं बातम्या मिळत आहेत किंवा बैठकीतलं जे काही वातावरण आहे असं आपण म्हणू शकतो ते म्हणजे गरमागरम चर्चेचं वातावरण आहे असं सध्या ऐकायला मिळतं आहे। कारण काँग्रेसने स्पष्टपणे आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे की ज्या पद्धतीने अंबादास दानवेंची उमेदवारी जाहीर केली ती अचानकपणे जाहीर करण्यात आली, तेव्हा आम्हाला पद्धतीने अंबादास दानवेंची उमेदवारी जाहीर केली ती अचानकपणे जाहीर करण्यात आली, तेव्हा आम्हाला कुठेही विश्वासात घेतलेलं नव्हतं। या गोष्टीवरती चर्चा होऊ शकली असती जेव्हा की काँग्रेसने आपला स्टँड आधीच स्पष्टपणे सांगितलेला होता की आमचं म्हणणं काय आहे हे काँग्रेसने आधीच स्पष्टपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षापुढे ठेवलेलं होतं की जर उद्धव ठाकरेंना उमेदवारी दिली तर आमचा पाठिंबा असेल। तर त्याच्यामुळे जर अंबादास दानवेंना उमेदवारी देण्याचं ठाकरेंच्या मनात होतं तर आपल्या मित्रपक्षांना विश्वासात घेणं हे गरजेचं होतं। ते तसं का विचारलं गेलं नाही यावरून काँग्रेस नेत्यांनी निश्चितपणे शिवसेना नेत्यांना जाब विचारला असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळेच या बैठकीमध्ये गरमागरम चर्चा झाली असं ऐकायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला काँग्रेसने काही अटी शर्ती ठेवल्या असण्याची शक्यता आहे। त्याच्यापैकी जे कालपासूनच ज्याची चर्चा सुरू झाली होती, विजय वडेट्टीवारांनी सुद्धा ते स्टेटमेंट केलेलं होतं की जर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार द्यायचा नसेल तर इथून पुढची विधान परिषद आणि राज्यसभा ही आमच्यासाठी म्हणजे काँग्रेससाठी सोडली जायला हवी अशा पद्धतीची वक्तव्य ही काँग्रेसकडनं सातत्याने मांडली जात होती। त्याच्यामुळे तशी देखील एक आग्रही मागणी या चर्चेदरम्यान ठेवली जाऊ शकते। अर्थातच राज्यसभेची गणितं ही राज्यसभेच्या वेळेस बघू असं जरी प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलेलं असलं तरी सुद्धा राज्यसभेची बार्गेनिंग ही याच बैठकीमध्ये होते का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। मात्र तुर्तास ज्या पद्धतीने खरं तर दृश्य समोर आली होती बैठक सुरू झाल्यानंतर की सगळे नेते हे हास्यविनोदात रंगलेले होते, सगळे नेते हे मित्रपक्ष असल्यासारखे एकमेकांशी व्यवस्थित गाठीभेटी घेत होते। बैठकीला चांगली सुरुवातही झाली, मात्र त्यानंतर बैठकीचा सूर हा गरमागरमीत बदलल्याचं ऐकायला मिळतंय। त्याच्यामुळे निश्चितपणे काँग्रेसकडून आता नेमकी काय भूमिका घेतली जाते हे तर महत्त्वाचं आहे। जर ठाकरेंचे नेते हे स्वतः काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीसाठी एक मोठं शिष्टमंडळ घेऊन मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असतील, अनिल देसाई असतील, सोबतच अनिल परब असतील आणि स्वतः अंबादास दानवे जे अर्ज भरतायत ते असतील, हे जर स्वतः गांधी भवन या ठिकाणी येऊन जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त काळ ही बैठक आता सुरू आहे, ते जर मनधरणी करत असतील काँग्रेसच्या नेत्यांची आणि तरी सुद्धा ती मनधरणी यशस्वी न होता जर ठाकरेंच्या नेत्यांना इथून परत जावं लागलं तर अर्थातच महाविकास आघाडीत मोठीच बिघाडी झाली आहे हे म्हणायला इथे वाव आहे। मात्र सध्या तरी आपण म्हणू शकतो की चर्चा सुरू आहे, चर्चा सकारात्मक पातळीवर सुद्धा जाऊ शकते। मात्र अर्थातच या चर्चेमध्ये चांगलीच गरमागरमी झाल्याचं ऐकायला मिळत आहे। महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला, त्यामध्ये पुढची राज्यसभा आणि विधान परिषदेचा जो मुद्दा काँग्रेसने काढलाय ती जी एक अट ठेवलेली आहे। खरं तर आपण पाहतोय गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही घडामोडी घडतात आणि नेम नाही अशा प्रकारे घडामोडी सगळ्या घडत असताना आता या अशा अटी शर्ती ठेवणं हे कितपत योग्य आहे? त्यात संजय राऊतांनी सुद्धा म्हटलेले की 2 वर्षानंतर ना मग बघू अशा प्रकारे त्यांनी एक आज पत्रकार परिषदेत म्हटलेलं होतं।